लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता नंदिनी जीवाला म्हणत असते, खरं सांगू का जीवा, हे सगळं कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का, आता जर हे सगळं काही सांगायला आपण गेलो तर इथे आई आणि बाबा ह्या दोघांच्या सुद्धा स्वप्नांना पूर्णविराम लागेल. त्याचबरोबर जेव्हा मला असं वाटलं की नाही, हे सगळं कुठेतरी जाऊन थांबलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी कुठेतरी जाऊन सांगितल्या पाहिजे, पण त्यावेळेला मी आई आणि बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला. ते आपल्या मुलाबद्दल, त्यांच्या येणाऱ्या नातवंडाबद्दल स्वप्न रंगवत होते. मी खरं तर त्यांना सांगायलासुद्धा केले होते, पण जेव्हा सांगायला त्यांच्यापर्यंत पावलं गेली त्यावेळेला ती आपसुकच पाठीमागे वळली. कारण मला त्यांच्या कोणत्याही स्वप्नांना इथे थांबवायचं नव्हतं आणि त्याचबरोबर त्यांना ते स्वप्न बघण्याचा पूर्ण अधिकारसुद्धा होता. आणि जेव्हा त्यांच्या तोंडून एवढं सगळं काही मी ऐकत होते ना, त्यावेळेला मात्र मला इथे काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी अजिबातच समजत नव्हत्या. असं सुद्धा आता इकडे नंदिनी बोलत असते. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो, नंदिनी हे सगळं काही ठीक आहे, पण तरीसुद्धा इथे ह्या सगळ्या गोष्टींची थोडी का होईना पण भीती वाटतेच आहे ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे बघा जीवा, भीती वाटणं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी होणं खूप जास्त वेगळं आहे. आणि तेव्हा मला असं वाटतंय की आता मात्र आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगायला नको आहेत. मला सुद्धा कळतंय, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे जीवा, तुम्हाला सांगू का, जेव्हा उद्या आता चोरओटी असेल आणि त्यावेळेला जेव्हा आई येईल ना, त्यावेळेला जेव्हा हे सगळं सरोगेट मदरचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर समजल्या ना, तर तेव्हा मात्र खूप जास्त टेन्शन होणार आहे. पण तुम्हाला सांगू का, एकदा का काव्याची डिलेवरी सुखरूप झाली ना, तर त्यावेळेला मात्र ना मी इथे सगळ्यांच्या पाया पडून, नाक घासून, सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवून सगळ्यांची माफी मागेल, असं नंदिनी आता इकडे बोलत असते. आता हे सगळं जेव्हा नंदिनी बोलते त्यावेळेला जेव्हा म्हणत असतो, तू एकटीच नाही आहेस, तुझ्यासोबत मी सुद्धा आहे आणि मी सुद्धा तुझ्यासोबत सर्वांची माफी मागेल. दुसरीकडे आपण पाहतो, आता इकडे वसू म्हणत असते, तुला सांगू का, मी काल ना त्या लोकांना डबा घेऊन जाताना पाहिलं होतं आणि जेव्हा त्या लोकांना डबा घेऊन जाताना पाहिलं त्यावेळेला मात्र तुला सांगते, हे बघ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इकडे ते डबा तर घेऊन गेलेतच, पण जेव्हा ते रिटर्न आले ना, त्यावेळेला मात्र त्यांच्याकडे डबा नव्हता. आणि जर रिटर्न आले तर डबा नव्हता तर मग, आणि त्याचबरोबर त्या आर्याचं, नंदिनीचं आणि जीवाचं ह्यांचं काहीतरी नक्कीच चाललेलं असतं, पण ते काय चाललंय ना ते आपल्याला शोधायला पाहिजे, असं आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र आता रम्याला राग येतो. रम्या म्हणत असते, खरं तर त्या मामाने ना इथे माझ्या कानाखाली मारली ना, आणि त्या मामाने माझ्या कानाखाली मारल्यानंतर आता काही जरी झालं ना, त्या सुनांचं सत्य आणि ते सगळं मी इथे शोधून काढल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर त्या मामाला ना इथे ह्यांचा खूप जास्त पुळका आहे ना, मग आता तरीच मी हे सगळं जोपर्यंत शोधत नाही तोपर्यंत काही केल्या शांत बसणार नाही, असं इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता वसू म्हणत असते, हो, कारण इकडे मी सुद्धा टिफिन भरतानाचे काही फोटो, काही व्हिडिओसुद्धा इकडे काढून ठेवले आहेत आणि ते फोटो आणि व्हिडिओ हे सगळं काही काढून ठेवल्यानंतर ना, आता मला फक्त आणि फक्त इथे तेच शोधायचं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच आता इकडे रम्या म्हणत असते, आई, आता उद्या त्या नंदिनीची चोरओटी आहे ना, मग आता त्या चोरओटीमध्ये काय होतंय आणि काय नाही हेच मला पाहायचंय. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे त्या चोरओटीमधलं ते सत्य आणि त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टी इथे मी शोधून काढल्याशिवाय शांत बसणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही होत असताना दुसऱ्या बाजूला आर्या आलेली असते. आर्या खूप कमाल अशी दिसत असते आणि ती आज आलेली असते. जेव्हा ती येते त्यावेळेला मात्र सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे जातात आणि जेव्हा ती आलेली असते तेव्हा मात्र काव्याला ती भेटते आणि तेव्हा काव्य तिला म्हणत असते, काय हे, कुठे असता उत्सव मूर्ती तुम्ही, तुझं तर काही लक्षच नाही आहे माझ्याकडे, आणि काय गो, मला हे गिफ्ट आणलेलं आहेस का. तेव्हा मात्र आर्या म्हणत असते, अजिबात नाही, तू तुझ्या चोरओटीला मला कुठे इन्व्हाइट केलं होतंस, त्यामुळे हे गिफ्ट तुझ्यासाठी नाही, हे आजची उत्सव मूर्ती जी काही नंदू डार्लिंग आहे ना, तिच्यासाठी हे सगळं काही आहे आणि त्यामुळे तू उगाचच ह्या गोष्टी मध्ये मध्ये अजिबात करायच्या नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते.
त्याच वेळेला आपण पाहतो की आता जेव्हा हे सगळं काही होत असतं तेव्हा ती म्हणत असते, बरं घे मस्त थंडगार काय घेणार आहेस तू. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही मला एक ग्लासभर माठातलं पाणी मिळालं ना तरीसुद्धा चालेल. काव्या म्हणत असते, थांब आणतेच. मग आता आर्या तिला म्हणते, अगं तू कशाला आणतेस, मी काही ह्या घरामध्ये नवीन आहे का, माझी मी जाऊन घेईल ना. असं म्हणून सरळ सरळ आर्या आता किचनमध्ये जाते. दुसरीकडे आपण पाहतो जेव्हा नंदिनी छान अशी तयार झालेली असते तेव्हा मात्र जीवा हा तिच्याकडे पाहतो आणि त्याला फार आनंद झालेला असतो की नंदिनी मात्र आज एवढी कमाल दिसते. तो म्हणत असतो, वा वा वा, खरंच नंदिनी किती गोड दिसतेस तू, तुला पाहून तर खरंच फार आनंद झाला आहे, असं इकडे तो बोलत असतो. तेवढ्यातच आता नंदिनी म्हणत असते, हो का, तुम्हाला आनंद झालेलाच आहे का, पण जीवा तुम्हाला सांगू का, मला मात्र फार जास्त दडपण आलेलं आहे. मला तर आता ह्या सगळ्या गोष्टीचं खूपच जास्त टेन्शन आलेलं आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, नंदिनी काय गरज आहे तुला ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेण्याची. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा असं कसं बोलताय तुम्ही, मी टेन्शन घ्यायचं नाही म्हणजे नेमकं काय करायचं. अगं तू वेडी आहेस का, ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन वगैरे घेण्याची तुला काही गरज नाही आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगू का, काही जरी झालं ना तरी आज मात्र आपली चोरओटी आहे आणि चोरओटी असल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद तर होतोच ना. तेव्हा आता लगेचच इकडे नंदिनी म्हणत असते, ते सगळं ठीक आहे जीवा, पण अजूनच धाकधूक होतंय. दुसरीकडे आपण पाहतो आर्या जेव्हा किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये गेल्याबरोबर इथे आता लगेचच तिने आणलेला तो टिफिन जो आहे तो पटकन बॅगेतून काढते आणि बॅगेतून काढून पटकन किचनमध्ये ठेवते. आजूबाजूला कोणी आहे का ह्या गोष्टीची खात्री करते आणि त्यानंतर मात्र लगेचच ती तिथून निघून जाते. आता तिथून निघून गेल्याबरोबर आपण पाहतो की इकडे वसूने पाहिलेलं असतं की ही इथे आली होती आणि त्याचबरोबर इथे आल्यानंतर हिने असं काहीतरी केलंय. मग काय केलंय हे पाहते आणि त्यानंतर तो टिफिन पाहत असते. मग आता वसू मनामध्ये म्हणत असते, हे सगळं काही काय आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने कशा काय होऊ शकतात तेच मला काही कळत नाही. म्हणजे ह्या जर आर्याने हा टिफिन आणला होता तर सगळ्यांसमोर द्यायचा ना, असं किचनमध्ये गुपचूप येऊन ठेवायची तिला काय गरज होती. नाही नाही, काहीतरी नक्कीच चाललेलं आहे, मला हे सगळं शोधायला पाहिजे, असं वसू बोलत असते. आणि त्यानंतर हे मला रम्याला सुद्धा ताबडतोब सांगायला पाहिजे, असं सुद्धा ती बोलत असते आणि त्यानंतर तिथून निघून जाते. दुसरीकडे आपण पाहतो की आता इकडे जीवा नंदिनीचं कौतुक करत असतो आणि नंदिनीचं कौतुक करत असताना आता लगेचच इकडे तिचा हात त्याच्या हाताला टच होतो आणि तिच्या हातामध्ये असलेला जो धागा आहे तो धागा जीवाच्या त्या घड्याळामध्ये अडकला जातो. जेव्हा तो धागा त्या जीवाच्या घड्याळात अडकला जातो त्यावेळेला मात्र इकडे लगेचच तिला त्या सगळ्या गोष्टी आठवतात की मानिनीने नंदिनीच्या हातात तो काळा धागा बांधला होता, तर काव्याच्या हातामध्ये सुद्धा तो धागा बांधला होता आणि काव्याच्या हातामध्ये सुद्धा तो धागा बांधल्यानंतर आता इकडे मात्र नंदिनीने तो धागा काव्याच्या हातामध्ये पुन्हा रिटर्न बांधलेला असतो, कारण काव्याचा पडलेला असतो. आणि त्यावेळेला जीवा म्हटलेला असतो की बघितलंस, इथे आपल्या हातामध्ये धागा नसून सुद्धा आपलं बाळ सेफ आहे. पण जेव्हा मात्र इथे नंदिनीचं मिसकॅरेज होतं त्यावेळेला मात्र तो धागा तिच्या हातामध्ये नसतो. तेव्हा तिला आर्याचं सुद्धा ते सगळं काही आठवतं. आर्याचं सुद्धा कशा पद्धतीने मिसकॅरेज झालं आणि त्या सगळ्या गोष्टी पुन्हा तिला सुद्धा आठवायला सुरू होतात. त्याच वेळेला आता इकडे नंदिनी म्हणत असते, जीवा तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का, ह्या धाग्याची खरी गरज आपल्याला नाही, तर ह्या धाग्याची खरी गरज ती आहे ती म्हणजेच की इथे आर्याला. कारण आर्याच्या पोटामध्ये आपलं बाळ आहे आणि आर्याच्या पोटामध्ये आपलं बाळ असल्याकारणाने मला असं वाटतंय की काही जरी झालं ना तरीसुद्धा हा जो काही धागा आहे ना तो धागा इथे आता जो धागा आहे तो आर्याच्या हातामध्ये असला गेला पाहिजे होता, असं इकडे ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलत असताना आता आपण पाहतो जीवा म्हणत असतो, अगं पण हे कसं शक्य आहे, हे असं नाही करता येणार आहे आपल्याला, तू वेडी आहेस का. तेव्हा लगेच आता नंदिनी म्हणत असते, पण जीवा करावं तर लागणारच आहे ना, कारण आपण अगं तिच्या हातामध्ये कसा बांधायचा आणि बांधला तर इकडे सगळ्यांना संशय येईल, मग काय करायचं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा आपलं बाळ आता आर्याच्या पोटात आहे आणि आपलं बाळ आर्याच्या पोटात असल्या कारणाने इथे हा धागा इथे तिच्या हातामध्ये असणं फार गरजेचं आहे. कसा बांधायचा, कधी बांधायचा, काय करायचं हे मात्र आता मला अजिबातच कळत नाही, पण बांधला तर पाहिजे हे सुद्धा ती इथे स्पष्टपणे बोलत असते. त्याचबरोबर आता इकडे जीवा म्हणत असतो, बघूया काय होतंय तर काय नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी इकडे आता बघूयात. त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते आणि तेव्हा हे सगळं
काही झाल्यानंतर आता आपण पाहतो इथे नंदिनी म्हणते, पण हाच तो धागा दिला पाहिजे, कारण हा धागा गुरुजींकडून आणलेला आहे आणि बाळासाठी तरी हाच धागा इथे तिच्या हातामध्ये इथे बांधला पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा इकडे आता जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी, पण तरीसुद्धा घरच्यांना संशय येईल. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा ते महत्त्वाचं नाही आहे, कारण तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू, जेव्हा आईलासुद्धा समजेल ना की इथे सरोगेट मदर म्हणून आपली आर्या आहे, तर मग मात्र तिच्या प्रश्नांनासुद्धा काय उत्तरं द्यायची आणि काय नाही ते अजिबातच समजत नाही. आणि तुम्हाला सांगू का, इकडे वसुहत्यासुद्धा काय काय बोलली होती आणि काय काय नाही हे सुद्धा मला चांगलंच आठवत आहे. कारण इथे आता जेव्हा काव्याचा धागा निष्ठून पडला होता ना, त्यावेळेस वसूने मात्र राईचा पर्वत केला होता, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता हे सर्व काही सुरू असताना इकडे जीवा म्हणत असतो, बघूया काय होतंय आणि काय नाही ते. तेवढ्यातच नंदिनी आलेली असते आणि नंदिनी आल्याबरोबर काव्य आलेली असते आणि काव्य आल्याबरोबर इथे आता नंदिनीला म्हणत असते, अगं ताई ताई, खरं सांगू का, तू किती गोड दिसतेस, खरं तर तुझ्याकडे पाहून फार जास्त आनंद मला झाला आहे, असं इकडे ती बोलत असते. तर आता इकडे ती म्हणत असते, चल लवकर, खाली सगळेजण जमा झालेले आहेत, आज तुझी चोरवटी आहे ना, त्यामुळे ताबडतोब गेलं पाहिजे, असं सुद्धा ती इथे बोलत असते. तेव्हा मानिनी आता म्हणत असते, इकडे दुसऱ्या बाजूला शारदा आज खूप कितीतरी वर्षाने कितीतरी दिवसांनी आलेली असते आणि खूप दिवसांनी आल्यानंतर आता इकडे ती म्हणत असते, हे काही शारदाताई, किती दिवसाने कितीतरी दिवस झाले अशा पद्धतीने आलात की असं कोण करतं बरं, लवकरात लवकर तुम्ही यायचं ना. तेव्हा इथे आता शारदा म्हणत असते, हो अहो तेच कधी यायचं, काय करायचं ह्या गोष्टी कळत नव्हत्या ना, त्यामुळे थोडंसं लेटच झालं, पण त्या सगळ्या गोष्टीसाठी स्वारी बरं का, असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे माननी म्हणत असते, असं कसं, तुम्ही चोरवटीला नसाल आणि चोरवटीसाठी तर आई पाहिजेच ना. आता इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी आणि त्याचसोबत आता काव्या ह्या दोघीजणी एकत्र खाली येत असतात आणि जेव्हा एकत्र येतात तेव्हा मात्र ह्या मानिनीची आणि त्याचबरोबर शारदाची नजर त्यांच्याकडे जाते. दोघीजणी फार जास्त गोड दिसत असतात. दोघीजणी एवढ्या कमाल दिसत असताना आपण पाहतो की आता इकडे जीवा आणि त्याचबरोबर पार्थ हे दोघीजण येणाऱ्या नंदिनी आणि काव्याकडे पाहतच असतात. जीवा म्हणत असतो, खरं सांगू का, माझी बायको ना काय कमाल दिसते, माझ्या बायकोकडे पाहिलं ना तर मला फार छान वाटतं, माझी बायको खरंच खूप गोड आहे, खूप छान आहे, असे इकडे तो बोलत असतो. तेवढ्यातच आता इकडे जीवा म्हणत असतो, खरंच ना यार, कसली कमाल दिसते ना माझीसुद्धा बायको, खरंच खूप छान आहे बरं का माझीसुद्धा बायको. असं बोलल्याबरोबर आता लगेचच इकडे जीवा म्हणत असतो, हो, पार्थ त्याला चिडवत असतो, म्हणत असतो, हो का, तुमची बायको का, खूपच सुंदर आहे का, बरं बरं ठीक आहे ठीक आहे. तेव्हा आता ह्या दोघीजणी त्याच्याकडे पाहत असतात. दोघीजणी पाहिल्यानंतर लगेचच आता इथे जो जीवा आहे ना, तो जीवा आतमध्ये जा असं म्हणून सांगत असतो. तेव्हा मात्र इथे काव्या म्हणत असते, हो का देशमुख, बरं बरं, बाद झालं आता, चला तुम्ही दोघंजणं जावा, तुमच्या दोघांचं मात्र इथे काही काम नाही आहे, असं म्हणून आता इकडे त्या त्यांना जायला सांगत असतात. दुसरीकडे आपण पाहतो की आता हे दोघेजणं त्या दोघींच्याही मागे पुढे करत असतात आणि दोघींच्याही मागे पुढे करून आता इकडे त्यांच्याकडे ते पाहतच असतात. आता इकडे काव्य आणि नंदिनी ह्या समोर येतात. आता वसूचं मात्र लक्ष फक्त आणि फक्त ह्या दोघांकडेच असतं. तिला फक्त पाहायचं असतं की ह्यांचं नेमकं काय चाललंय. तेवढ्यातच आता मानिनी नंदिनी समोर येते आणि मानिनी नंदी समोर आल्यानंतर ती म्हणत असते, खरंच खूप गोड दिसतेस गं. मग आता तेवढ्यातच इकडे आर्याला जीवा भेटतो. आर्याला जीवा भेटल्यानंतर आता लगेचच जीवा आर्याला म्हणत असतो, बापरे, मला तर असं वाटलं की तू आता येतेस की नाही तेच काही कळत नव्हतं. तेव्हा ती म्हणत असते, हो येणार नाही कसं, यायला तर पाहिजेच ना. मग आता जीवा नंदिनीकडे पाहतो आणि म्हणत असतो, बघ ना नंदिनी किती गोड दिसते. मग आता इकडे आर्या म्हणत असते, तू सुद्धा खूप कमाल दिसतोयस, तू सुद्धा खूप सुंदर दिसतोयस बरं का, आणि सुंदर अशा दिसणाऱ्या मुलासाठी मी काहीतरी इथे घेऊन आले आहे, त्याच्यासाठी मी ही फुलं आणली आहेत, असं इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच तो बुके तिच्याकडून घेतो. वस्तूचं आणि रम्याचं सगळं लक्ष ह्या दोघांकडे असतं आणि ते घेतल्यानंतर लगेचच आता इकडे त्यातलं जीवा फूल काढून घेतो आणि ते फूल काढून घेतल्याबरोबर नंदिनी समोर तो फूल घेऊन जातो आणि नंदिनीला तो फूल देत असतो आणि म्हणत असतो,
एक्सक्यूज मी असं म्हणून आता गुडघ्यावर बसतो आणि नंदिनीला ते फूल तो देत असतो. जेव्हा ते फूल तो नंदिनीला देतो तेव्हा मात्र आर्याला अजूनच राग येतो. वसू आणि रम्याला मात्र अजूनसुद्धा रागच आलेला असतो आणि तेव्हा जीवा लगेचच आता खाली बसून गुडघ्यावर बसतो आणि तेव्हा ते फूल देत असतो. इथे पार्थ मात्र त्या दोघांचा व्हिडिओ शूट करत असतो, फोटो काढत असतो, काही रील्स बनवत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जेव्हा काय चाललंय हे बास करा ना आता, सगळ्यांसमोर हे तुम्ही मला गुलाबाचं फूल वगैरे देताय. तेव्हा जीवा म्हणत असतो, अरे असं काय करतेस नंदिनी, माझ्या बायकोसाठी मी गुलाबाचं फूल देणार नाही असं कसं होणार आहे. आणि तेव्हा मात्र इथे आता ती म्हणत असते, हो ते सगळं काही खरं आहे पण तरीसुद्धा अगं काय नंदिनी, मला तुझ्याबरोबर रोमांस करायचा आहे आणि तू मला रोमांस करून देत नाहीस, काय चाललंय तुझं. तेवढ्यातच आता इकडे काव्या म्हणत असते, वा वा भाऊजी वा, खरं तर हे फारच जास्त कमालीचं आहे, हे सगळं काही पाहून मलासुद्धा फारच जास्त आनंद झाला आहे असं बोलत असते. तेवढ्यातच आता इकडे मात्र पार्थ म्हणत असतो, काय चाललंय, त्यांचा रोमांस पाहून तुम्हाला आनंद होतोय आणि जेव्हा मला रोमांस करायचा असतो त्यावेळेला मात्र तुम्ही आपलं गप्प बसायला मला सांगतात आणि मला मात्र तुम्ही रोमांस करूच देत नाही येतं. तेव्हा मात्र लगेच आता काव्या पार्थला ओरडून बोलत असते आणि म्हणत असते, काय चाललंय देशमुख हे तुमचं, आत्ता तुम्हाला ह्या वेळेला ही गोष्ट बोलायची खरंच काही गरज होती का, का बोललात तुम्ही हे सगळं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, अरे अरे माझी मांजर तर खरंच चिडली की बाबा बाबा स्वारी स्वारी. मग आता मानिनी म्हणत असते, बरं बरं चला जीवा, झालं असलं तर होता का जरा तरी बाजूला, काय चाललंय काय तुमचं दोघांचं सुद्धा. तेवढ्यातच आता मानिनी म्हणत असते, हो आई बघा ना. मग आता शारदा मानिनी समोर येते. जेव्हा शारदा मानिनी समोर येते त्यावेळेला मात्र इकडे ती म्हणत असते, अगं आई हे काय, तू कधी आलेली आहेस. अगं काल मी बाबांना फोन केला होता तेव्हा समजलं की तुला थोडीशी कणकण आहे आणि त्यानंतर मला असं वाटलं की बहुतेक ना तू आता येतच नाही आहेस म्हणून. मग आता मानिनी येते आणि म्हणत असते, अगं असं कसं नाही येणार, त्या तुझी चोरओठी आहे आणि त्या येणार नाहीत असं कसं होईल बरं. तेवढ्यातच आता आर्या समोर येते आणि आर्या समोर आल्यानंतर आता शारदा तिला म्हणत असते, अगं आर्या तू आत्ता इथे यावेळेला, हो बाळासाठी आले असं ती म्हणत असते. आय मीन दोघींच्या सुद्धा बाळासाठी आले असं आर्या स्पष्टपणे बोलत असते. त्यावेळेला आता इकडे लगेचच आर्याचं इथे काय काम आहे, त्याचबरोबर आर्या कशासाठी आली आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता नंदिनी आणि त्याचसोबत काव्या ह्या दोघी जणी सांगत असतात. त्या म्हणत असतात, खरं तर आर्याना आता आमची डॉक्टर आहे दोघींची सुद्धा, कारण आमच्या डॉक्टरांना अर्जंटमध्ये US ला जावं लागलं आणि त्यामुळे त्यांनी इकडे आर्याला आमच्यासाठी डॉक्टर हायर केली आहे, डॉक्टर सजेस्ट केली आहे असं सुद्धा आता इकडे ह्या शारदासमोर आलेलं असतं. पण शारदाला मात्र इथे टेन्शन आलेलं असतं की ही मुलगी इथे कशी, आणि त्याचबरोबर ही मुलगी म्हणजे अशा पद्धतीने इथे समोर आली, ही गोष्ट मात्र त्यांना अजिबातच सहन होत नसते. एवढंच नाही प्रेक्षकांनो, तर आता मात्र इकडे शारदा अजूनच थोडीशी टेन्शनमध्ये असते. दुसऱ्या बाजूला आता इकडे चोरओटीचा मुहूर्त निघून जायला नको म्हणून हे लोक चोरओटी भरण्यासाठी येत असतात आणि जेव्हा चोरओटी भरतात त्यावेळेला मात्र ही जी काही आर्या आहे ती थोड्याशा अंतरावर उभी राहिलेली असते आणि थोड्या अंतरावर उभी राहिल्यानंतर हे सगळं काही पाहते. तिला तर ह्या सगळ्या गोष्टींचा रागसुद्धा येत असतो. तिला असं वाटत असतं कुठेतरी जाऊन ना इथे माझी चोरओटी आहे आणि त्याचबरोबर माझ्यासाठी हे सगळं काही केलं गेलं पाहिजे, पण हे सगळं कोणासाठी होतंय की जिच्या पोटामध्ये बाळ नाही, हे सगळं तिच्यासाठी होतंय, त्यामुळे तिला अजूनच राग येत असतो. तर आता मात्र मानिनीने तिचं औक्षण करून घेतलेलं असतं. तिला औक्षण करून घेतल्यानंतर तिची ओटीसुद्धा भरून घेतलेली असते, तिचं भरभरून कौतुकसुद्धा केलेलं असतं. आणि इकडे आता जेव्हा ह्या चोरओटीचा कार्यक्रम सुरू असतो त्यावेळेला मात्र इथे नंदिनीला खूप जास्त वाईट वाटत असतं. तिला त्या जीवाने केलेल्या तिच्या बाळासाठी, तिच्या प्रेग्नेन्सीसाठी त्या सगळ्या गोष्टी आठवू लागलेल्या असतात आणि त्या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर आता मात्र ती अजूनच इथे विचारामध्ये हरवलेली असते. आता समोर शारदा असते. शारदाला तर हे सगळं काही माहिती असतं, पण तरीसुद्धा इथे आपली मुलगी हे फक्त आणि फक्त इथे काव्यासाठी करते, एक मुलगी दुसऱ्या मुलीसाठी हे सगळं करते आणि हे सगळं काही करत असताना नंदिनीला किती आणि काय काय लपवावं लागत आहे हे सुद्धा आता इकडे शारदाच्या लक्षात आलेलं असतं. आता त्यानंतर एक एक करून सगळ्या बायका येऊन नंदिनीची ओटी भरत असतात. त्यानंतर मात्र आता इथे
जीवासुद्धा तिला दिसलेला असतो. कशा पद्धतीने जीवाने इथे पाळणा आणला होता आणि जीवाने पाळणा आणल्यानंतर तो पाळणा अडगळीच्या खोलीमध्ये ठेवला. ही सगळी गोष्ट आता इकडे नंदिनीला आठवू लागते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागात एवढंच. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे बरं का, कमालीचं असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये ना आपल्याला असं पाहायला मिळते की शारदाने थेट आता नंदिनीला जाब विचारलाय. ती थेट आता इथे नंदिनीला म्हणते, नंदिनी मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हां आई बोल ना. मला एक गोष्ट सांग, जीवा त्या आर्याच्या एवढं मागे मागे का करत आहे? नेमकं चाललेलं काय आहे? जीवा त्या आर्याच्या एवढं पुढं का बरं करत आहे? असं इकडे ती त्याला विचारत असते. आणि तेव्हा मात्र आता इकडे ती काहीही सांगण्याच्या ह्याच्यामध्ये नसते. तर आता प्रेक्षकांनो, एवढंच नाही तर आता इकडे जेव्हा हे लोक जातात आणि गेल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतंय की इकडे पार्थला ह्या दोघांवरती थोडासा संशय आलेला असतो. पार्थ मात्र इथे वर जात असताना जी काही तिथे बसलेली ही रम्या आहे, त्या रम्याच्या पायावर त्याचा पाय पडतो आणि रम्याच्या पायावर पाय पडल्यानंतर रम्याला मात्र त्याचा त्रास होत असतो. आता रम्याला त्रास झाल्यानंतर रम्या मात्र जोरातच ओरडते आणि जोरातच ओरडल्यानंतर आता इकडे वसू ही पार्थला म्हणत असते, हे सगळं तू मुद्दामून केलंयस ना? हे सगळं काही करण्याची तुझी हिंमत कशी झाली? का असं वागतोयस? का हे सगळं मुद्दामून करतोयस? तेव्हा मात्र आता इकडे काव्या पार्थवर ओरडल्यामुळे ती म्हणत असते, तुम्हाला एवढंच वाटतंय ना की मुद्दामून केला आहे, तर मग इथे त्या रम्याच्या पायाला जरा शेकून द्या. शेकून दिलं ना तर तिला थोडंसं बरं वाटेल. पण इथून पुढे माझ्या नवऱ्याला, माझ्या पार्थला एक अक्षरसुद्धा बोलायचं नाही, असं स्पष्टपणे आता काव्याने पार्थची बाजू घेस वसूची नांगी ठेचलेली असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला पार्थला ना वर जायचं असतं. पार्थला वर का जायचं असतं तर फक्त आणि फक्त इथे आता जो जीवा आणि त्याचबरोबर आर्या हे गुपचूप वर का बरं गेले आहेत ह्या गोष्टी पाहण्यासाठी त्यांना वर जायचं असतं. आणि गेल्यानंतर आता इकडे तो दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडल्यानंतर जेव्हा समोरचं दृश्य पाहतो तेव्हा मात्र त्याला धक्काच बसतो. तर आता प्रेक्षकांनो, नेमकं पार्थने काय पाहिलं असेल समोर, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच तुमचं उत्तर द्या. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.